हाय, नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी बनवली आहे डोसा, चटणी आणि त्याच्यासोबत बटाट्याची भाजी. तर किती छान अशी मस्त क्रिस्पी झालेली आहे. तर चला आपण रेसिपीला स्टार्ट करूया. तर सर्वात पहिला मी इथे तांदूळ भिजत घातलं होतं. सकाळीच घातलं होतं 10 वाजता आणि मी 1:15 तर हे वाटण करायला घेतलेलं आहे. आणि इथे बघा श्रीषा मध्ये मध्ये काय चालू होतं तिचं. मी कधी पण आणि कुठे पण आणि काही पण करू दे, तिचं मध्ये मध्ये लुडबड चालूच असते. आणि इथे बघा मी तांदूळ घेतलेला आहे मिक्सरला लावायला आणि मी मिक्सरला हे बारीक करून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि मी त्याच्यासोबत उडदाची डाळ पण भिजत घातली होती, ती पण मी मिक्सरला लावून घेणार आहे. तर हे अशा टाईप झालेले आहे बघा पेस्ट, बघू शकता तुम्ही. आणि इथं श्रीषाचं काय चालू होतं काय माहिती, मला दे मला दे, काय खायचं आहे काय नाही खायचं ते पण नाही माहिती तिला. म्हणजे जे खायचं असते ते नाही खात आणि जे नको खायचं असते ते खायचं असते. बट हे आता पकलेलं नाही आहे ना, तर कच्चंच खायला मागते. जाऊ दे सोडा, चला आपण बनवूया डोसा. तर इथे बघा माझं मिक्सरला लावून झालेलं आहे तांदूळ आणि थोडं लास्टचं बेटर आहे राहिलेलं लावायचं, तर मी ते लावून घेते. हे माझं बेटर झालेलं आहे रेडी. थोडंसं घट्ट वाटत होतं म्हणून मी त्याच्यात थोडं पाणी घालून आणि मिक्स करून घेतलं. आणि ते बघा श्रीषाचं काय चालू होतं. ती फक्त मला लाडीगोडी लावत होती खाण्यासाठी, कारण मी तिला खाऊ देत नव्हते ना, हे कच्चं आहे ना म्हणून नाही खाऊ दिलं तिला. पण ते ऐकत नव्हती, जाऊ दे म्हटलं. आणि हे बघा मी आता इथे डाळ मिक्सरला लावून घेत आहे. ही उडदाची डाळ आहे. मी याच्यामध्ये फक्त उडदाची डाळ आणि तांदूळ हेच आहे, बाकीचं मी काही नाही टाकलेलं. आणि मीठ पण टाकलं होतं, चवीनुसार तुम्ही टाकू शकता, मी पण चवीनुसार टाकलेलं. तर इथे बघा आपली डाळ पण रेडी आहे. मस्त अशी स्मूथ होती मिक्सरला लावल्यावर, बघू शकता तुम्ही. श्रीषाचं चालू होतं मी चालू करू बंद करू, मी चालू बंद करू, पण मी नाही तिला हात लावू दिला. आणि इथे बघा डाळ आपली बारीक होत आहे, छान अशी पेस्ट झालेली. ती मध्ये मध्ये हात घालत होती, मी वरूनच बटन बंद केलं पहिला. आणि इथे बघा ही पेस्ट पण मी घालून घेतलेली आहे. असं खूप छान बेटर होतं, म्हणजे मी झटपट बनवली ना, कारण श्री खूप 2-3 दिवस झालं बोलत होता की मला डोसा खायचा आहे मम्मी, डोसा खायचा आहे मम्मी. पण मलाच नाही वेळ भेटला ना, त्यात श्रीषाची पण तब्येत खराब आहे आणि अशा गडबडीमध्ये थोडी ना होणार म्हणून त्याला. आणि आज मी करणार आहे हे पण त्याला माहिती नाही आहे, कारण तो स्कूलला गेला होता आणि बॅटर करून मी रेडी ठेवलेलं, पण त्याला माहीत नाही. म्हणजे मुलं वगैरे आले होते शाळेतून, त्यांना चहा वगैरे त्याला मी बटाटे पण घातले शिजायला, मस्त असे चहा वगैरे दिला सर्वांना. मी इथं बटाट्याची भाजी अशी करून घेतलेली आहे बघा. आणि इथे मी चटणी पण करून घेतलेली आहे, चटणीला फोडणी देते मी. खूप छान असं चटणी पण झाली होती, तुम्ही नक्की ट्राय करा. मी चटणीमध्ये घातले होते सर्व खोबऱ्याची चटणी आहे, त्याच्यात लसूण अद्रक आणि मिरची वगैरे टाकली होती. आणि त्याला कढीपत्त्याची हळदीची आणि जिरं मोहरीची फोडणी दिलेली, खूप असं छान लागत होती. मीठ पण टाकलेलं. आणि इथे बघा मी आता घेतला आहे डोसा बनवायला, तर खूप छान असं होतं, बघू शकता तुम्ही. असं नाही की बाबा ते खाली चिटकत वगैरे. आणि इथे बघा आपला डोसा रेडी आहे आणि ते श्रीषा खाऊन सांगते